आम्ही मस्त ही रेसिपी खातोय। तुम्हाला ही रेसिपी बघायची असेल तर चला आमच्यासोबत रेसिपीला सुरुवात करूया। सुरू करूयात मग ही रेसिपी। हो चल मग गॅस सुरू करूया आधी। माहेर स्पेशल रेसिपी जी आहे गोळा भात, त्याचं आपण साहित्य बघून घेऊया। तर गोळा भातसाठी काय लागतंय, आई माझी करणार आहे ही रेसिपी। तांदूळ करायला कढीपत्ता, तांदूळ धुतलेले, मोहरी, जिरं, तेल, हळद आणि बस पुरे एवढंच। तांदूळाला काही नाही, तेल अगदी थोडंसं लागतं फोडणीपुरतं। तो एक प्रकारे भातच असतो, म्हणजे काही विशेष त्यात मसाले वगैरे नसतात, साधा परतलेला भात। तेल आता जरा बऱ्यापैकी तापलं आहे, मोहरी टाकते, थोडंसं जिरं, हळद अशी खूप नाही टाकायची, थोडीशी, थोडासा कढीपत्ता चांगलं परतून घ्यायचं। आणि आता हा तांदूळ काही छान परतून घ्यायचा। धान्य फराळ असतो ना, म्हणून हा परतून घ्यावा लागतो चांगला। आई आपण धान्य फराळ कधी करतो ग? नवरात्रात असतो, देवीचं नवरात्र असतं ना, तेव्हा साधा भात नाही खात आपण, तांदूळच खातो। असं छान परतून घ्यायचं। आई अगं आपण यात दही पण टाकतो ना ग? अरे हो, मी सांगायला विसरले, थोडंसं दही टाकतात त्याच्यात करताना। हा थोडंसं आंबूस, तर थोडंसं दोन चमचे टाकायचं। पुरे जास्त आंबट नको, बस पुरे चवीला मीठ टाक। आई आपण हा भात किती लोकांकरता करतो आहोत? आपण हा 4-5 लोकांना करतोय। मीठ आपण चवीप्रमाणे टाकूया। हो मीठ प्रमाणे, चवीप्रमाणेच पुरे। तसेही हा गोळ्याबरोबर असतो ना, तर कमी जास्त काही असं हे नाही, वरून गोळ्याबरोबर असतोच मीठ। पाणी ठेवलंय बरं का? हो छान। आता परतला, आता पाणी टाकायचं। आणि हा जरा गोळ्याबरोबर असतो ना, मोकळा लागतो भात व्हायला। आई हा गोळा भात प्रकार काय, म्हणजे ह्याचं काय सिग्निफिकन्स आहे ग? आपण हा असं आहे, पूर्वी म्हणजे वर्षभर भाज्या नाही ना मिळायच्या, उन्हाळ्यामध्ये मग हा काहीतरी बदल, भाजीची आठवण नाही येत, गोळा वगैरे असं पूर्वी करायच्या बायका, मुलांना चेंज। हॉटेल बिटेलचं खाणं कुठे आमच्या लहानपणी होतं, आम्हाला हेच खूप प्रकवारनं वाटायचं गोळा भात म्हणजे, आमची आई करायची तर। छान अशी उकळी आली ना याला, भाताला, तांदळाला, की मग झाकण लावायचं याचं। ठीक आहे, पाणी वगैरे बरोबर आहे ना? हो बरोबर, हो याला मोकळाच लागतो हा भात गोळ्याशी खायला। छानपैकी याला आता येऊ द्यायची ना जरा। हो उकळी आल्यावर झाकण लावायचं कुकरचं, झालं। आता किती शिट्टी काढायची? 2 शिट्ट्या काढल्या तरी होईल, भातच आहे नुसता, तांदूळच आहे, त्याच्यामुळे बस पुरे होऊन जाईल। आपण गोळा करतोय ना? गोळ्या करता चणा डाळ लागते मुख्य, म्हणजे त्याचा आपण भरडा काढून घेतो। तर तो भरडा असा मिक्सीतून जाड रव्यासारखा काढून घ्यायचा, मैद्याच्या चाळणीने चाळून। आणि तो मी हा भिजवून घेतला आहे, हा भरडा आहे। काही लोक गोळा नुसता बेसनाचा करतात किंवा जाड बेसनाचा, त्याच्यापेक्षा हा जास्त मोकळा होतो, त्याच्यामुळे आपल्याकडे ह्याच पद्धतीचा गोळा करतात। माझी आई असल्यापासून अमरावती साईड वऱ्हाडामध्ये, तर हा भरड्याचाच गोळा छान मोकळा होतो आणि भाताशी छान लागतो। तर तो आपण बेसनाचा नाही करत। तर ह्या भरड्यामध्ये मी आता हळद, तिखट, मीठ, थोडासा ओवा,
कोथिंबीर आणि थोडंसं मोहन म्हणून तेल घातलं मोकळा व्हायला भरडा. आणि हिंग, मुख्य हिंग. हो बरोबर आहे. बेसनाचे पदार्थ असल्यामुळे हिंग आणि ओवा त्याच्यामध्ये अगदी न चुकता घाला, कारण नाहीतर तो पोटाला बाधतो. आणि आमच्याकडे ना 2 प्रकारची खाद्य संस्कृती आहे. म्हणजे माझी आजी ना अमरावतीची होती, त्यामुळे अमरावती आणि विदर्भ, अर्थात विदर्भातच अमरावती आहे, पण अमरावती आणि नागपूर यांचं खाद्य जे खाण्याचं कल्चर आहे ते खूप वेगवेगळं आहे. तर आमच्या इथे दोन्ही प्रकारे आम्ही करतो पदार्थ. तर हे माझी आजी स्पेशल आहे. हे असे गोळे करून ठेवायचे याच्यावर, असे हाताने मुटकुळ्यासारखे. हे आपण स्टीमरला लावतोय. हो 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 हो, वाफवायचे चांगले. आम्ही इथे स्टीमरला पाणी तापत ठेवलं आहे, म्हणजे हा गोळा टाकून होतपर्यंत स्टीमरला पाणी तापणार, वाफ येणार छान त्याला, आणि मग छान वाफेवर हे काढायचे. अतिशय हेल्दी पदार्थ आहे, पण पौष्टिक आणि अतिशय चविष्ट आहे. म्हणजे याला कुठल्याही प्रकारचं तेल लागत नाही किंवा तळण लागत नाही. फक्त वरनं थोडीशी फोडणी, ती पण ऑप्शनल आहे. जर तुम्हाला हवी असेल तर घाला, पण फोडणीशिवाय चांगले लागत नाही, एवढंही मात्र खरं. तर मग लक्षात ठेवा, छान फोडणी याच्यासोबत खमंग आम्ही दाखवणारच आहोत कशी करायची ते. आई आता याला झाकण लावून ठेवू ना? हो, आता चांगलं झाकण लावून ठेव. बर, आता बघा सगळे आपले गोळे तयार आहेत. साधारणतः 4 ते 5 माणसांकरता सगळं केलं की नाही? एका तासातच चालली जा. आपण आज गोळा भातासोबत चिंचेची आमटी करतोय. हो, खूप आवडते बघा. हा, चिंचेची आमटी सोबतच छान लागतो गोळा. आणि त्याच्याकरता साहित्य काय? हा, त्याच्याकरता हा चिंचेचा कोळ करून ठेवला आहे. थोडंसं डाळीचं पीठ, बेसन, गोडलिंब, कढीपत्ता, हिरवी मिरची, गोडा मसाला, हळद, मोहरी, जिरं, हिंग आणि कोथिंबीर, गूळ. गूळ तर मुख्य, गुळाशिवाय होत नाही. हा, ठीक आहे. बरं, मग सगळ्यात पहिले कढईत तेल टाकूयात का आपण तापायला? हो, थोडं, जास्त नाही लागत. हा, पुरे. आता त्यात थोडी मोहरी टाकू. हो, तापू दे तेल तापल्यावर थोडंसं. त्यात थोडंसं डाळीचं पीठ, बेसन कालवून घ्यायचं. चिंचेच्या कोळात? हा, चिंचेच्या कोळात. हा, छान गुठळ्या फोडून घ्यायच्या, चांगल्या मऊ करून घ्यायचं. हा, तेल आता बऱ्यापैकी गरम झालं, मोहरी फुटते आहे. थोडंसं जिरं, तडतडली की जिरं टाकलं. जिरं चांगलं फुटलं की थोडासा हिंग चवीला, हिरवी मिरची मुद्दाम चवीप्रमाणे घाला. हा, आणि मुद्दाम जाड चिरली म्हणजे कोणाला नको काढून टाकता येते. कढीपत्ता, हळद, आणि हे चिंचेचा कोळ. त्यात आपण बेसन छानपैकी कालवून हा, घेतलं होतं. आणि आता पाणी टाक पटकन. आता याच्यात गूळ आपल्याला पाहिजे तसं, आपल्याला जरा भरपूर गूळ लागतो, गोडसर. साधारण चिंचेचा गोळा असतो ना, त्याच्यात तेवढाच गूळ घ्यायचा. बरं, पुरे. आणि गोडा मसाला, याच्यात गोडा मसाला टाकायचा आपला, काळा घरगुती. हा आई, पण इकडे आमटी तर वरणाला म्हणतात. हा, आपण याला आमटी म्हणतो, पण त्याला फोडणीचं वरण म्हणतो तिकडचे लोक. आपली चिंचेची आमटी. हा, इकडे सार म्हणतात. मीठ पण टाकून झालंय, गूळ टाकून झालंय, काळा मसाला, आता छान चिंचेचा कोळ, बेसन. आता थोडी कोथिंबीर आणि छान उकळी येऊ द्यायची की आपली कढी तयार. हो, आमटी, चिंचेची आमटी. कढीमध्ये आपण छानपैकी कोथिंबीर टाकली आहे चिंचेच्या आमटीमध्ये. आमटी आपली पूर्णपैकी रेडी आहे. बंद केलाय मी गॅस
आणि आता इथे आपली फोडणी जी गोळा भातावर आपण घेतो ना ती पण रेडी आहे। त्यात मी मस्तपैकी लाल मिरच्या टाकून घेते आणि लाल मिरच्या छान परतू द्यायच्या आहेत आपल्याला। गॅस ऑन करते थोडासा कारण तेल थंड झालं आहे। आणि मग हे आपण गोळा भात आणि आमटी ह्याच्यासोबत ही फोडणी लागणार आहे आपल्याला। ही आहे माझी माहेरच्या अंगणातली अंगत पंगत, ज्याच्यात माझ्या आईने माझ्यासाठी काही स्पेशल रेसिपीज बनवल्या आहे। गोळा भात, आमटी आणि हे सगळं व्यवस्थित मी खाणार आहे आणि एन्जॉय करणार आहे। आई, गोळा तांदूळ असा कालवायचा, गोळा कालवायचा, याच्यामध्ये भातामध्ये थोडीशी आमटी टाकायची, अशी हातानेच टाकायची छान आणि असं